नंदुरबार जिल्ह्याचा विकास फक्त कागदावर, आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरूच। केलापाणी गावात रस्ता नाही, त्यामुळे 18 वर्षांची रेंगिता चौधरी हिला बांबूच्या झोळीतून 15 किलोमीटर जंगलातून जीवघेणा प्रवास। हा प्रवास 4 तास चालला। गेल्या 2 महिन्यात ही तिसरी घटना। स्वातंत्र्यानंतरही गावात रस्ता नाही, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि योजनांचा आदिवासी भागात शून्य परिणाम। आजारी रुग्ण झोळीतून आणि प्रसूतीसाठी महिलांचा जंगलातून प्रवास। आज केलापाणी येथे तालुका दर्यापूर, जिल्हा नंदुरबार येथे आज एक आजारी व्यक्ती आहे। त्यांना ते 2-3 दिवसापासून आजारी होतो। रेंगिता आट्या चौधरी ही जी महिला होती ती 3-4 दिवसापासून आजारी आहे आणि त्यांना दवाखान्यात कसं नेऊ कसं नेऊ असं आमची एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली। आणि 2-3 दिवसापासून तिचं ते वडील आहे आट्या चौधरी हे माणसांना गोळा करण्यासाठी 2-3 दिवस ते गावात फिरले, पण माणूस लोकच भेटत नव्हते। मग त्यांनी आज कसं तरी लोकांना गोळा केले। मग केलापाणी आणि अशा अनेक दुर्गम गावांसाठी तातडीने रस्ता करून देण्याची मागणी कित्येक वर्षांपासून ग्रामस्थ करत आहेत। प्रशासन केव्हा जागे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव, नमस्कार।